नाही, आत्ताच आलोय. आत्ताच आलो आम्ही. या सगळ्या परिस्थितीला जबाबदार नेमकं कोण वाटतंय? कारण शहरभर घडते, आतापर्यंत जवळपास 4 जणांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे. हो, ते आता हे प्रशासन असो का काय ते मी पण नाही सांगू शकत, पण जे आहे ते चुकीचं आहे. या कुंभमेळा येतोय त्याच्यामुळे जागोजागी सगळीकडेच खड्डे करून ठेवले. एवढीशी सुद्धा एका ठिकाणी सुद्धा अशी नाही की आपण व्यवस्थित जाऊ शकतो का काय, काही कोणत्याच ठिकाणी असं राहिलेलं नाहीये. येणाऱ्या साधू संतांची तुम्ही व्यवस्था करून राहिले, पण नाशिककरांचा जीव जातोय ना त्याच्यामध्ये, आणि नाशिककरांचे संसार उद्ध्वस्त होत आहे त्याच्यामध्ये. त्याच्या घरच्यांनी ज्याच्यावर बित्त त्यालाच कळतं, ते बाकीच्यांना नाही कळत. ते या प्रशासनाचं करायचं काय? पती गेल्यानंतर त्या घराची काय अवस्था असते, करता माणूस जर गेला तर त्या घराची काय अवस्था असते हे मी आता आपले मुख्यमंत्री मॅडम सुनेत्रा पवार यांच्यावर पण तो विषय आलेला आहे. त्यांच्या पण जीवनात तीच घटना घडली, तीच सामान्य व्यक्तीच्या जीवनात घडली आहे. त्यांना पद मिळून गेलं, त्यांचे मिस्टर त्या पदावर होते म्हणून, पण सर्वसामान्यांनी काय करायचं हा विचार त्यांनी पण केला पाहिजे. ही माझी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे की काय असते भावना, तुम्ही समजून घ्या. त्या पद्धतीने आमची ही सुनबाई आहे, या सुनेला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या नातबाईला पण प्रशासनाकडनं काहीतरी मिळालं पाहिजे तिचं पुढं उदरनिर्वाह होण्यासाठी, आणि तिचं शिक्षणाची जबाबदारी घ्या. आणि आमची सून पण शिकलेली आहे, तिला तुम्ही महानगरपालिकेमध्ये कुठंतरी नोकरीचा प्रयत्न. हेच आता तुम्ही जेवढे खड्डे भरून काढून नाही राहिले, याचं तुम्ही आता पुढे दुसऱ्याचा कोणाचा जीव नको जायला याच्यामध्ये. या आमचा तो उद्ध्वस्त झालेला आहे, ती भरीव काही पोकळी निर्माण होणार नाही पुन्हा भरून, परंतु दुसऱ्याचं आता नुकसान होऊ नये. तुम्ही रस्त्यांचे कामं लवकर करा आणि काहीतरी चांगला निर्णय घ्या, आणि यांना नोकरीचा आणि त्या मुलीला शिक्षणाचा तुम्ही तेवढा फायदा कसा होईल तेवढं मदत करा. तर या संपूर्ण मुद्द्यावरती आज महापालिकेमध्ये ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. आणि कोतकर कुटुंब, जे निलेश कोतकर यांचं अपघाती निधन झालेलं होतं, यात खड्ड्यामुळेच निधन झालेलं आहे, त्यांच्या कुटुंबियांना घेऊन ठाकरे गट आज नाशिकच्या या महापालिकेमध्ये महापौर यांच्या दालनाबाहेर हे आंदोलन केलेलं आहे. आणि यात कुटुंबाला न्याय द्यावा अशा पद्धतीची मागणी ठाकरे गटाची आहे. आणि त्याच पद्धतीने या सगळ्या गोष्टीला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाची आहे. महापौर आयुक्तांवरती सुद्धा गुन्हे दाखल करा अशी सुद्धा मागणी जी आहे ते ठाकरे गटाच्या वतीने आज करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आता प्रशासन काय काय एकूणच निर्णय घेतात, किंवा यात खड्ड्यांच्या मुद्द्यावरती प्रशासन कशा पद्धतीने काम करतं हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. नाशिकमध्ये उबाठा पक्षाचं आंदोलन सुरू झालं त्यानंतर ज्या एका व्यक्तीचा मृत्यू आजच्या घटनेत घडलेला आहे, त्या व्यक्तीचं कुटुंबीय, त्यांची पत्नी आणि इतर नातेवाईकही या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये खड्ड्यांचा मुद्दा तापलेला आहे. खड्ड्यांमुळे 4 नागरिकांना जीव गमवावा लागलेला आहे आणि त्यामुळे उबाठाचे नगरसेवक आक्रमक झाले. घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा.